आजचा व्लॉग स्पेशल माझ्या सासूबाईंसाठी. तर तुम्ही म्हणाल मी असं का बोलते, तर आज माझे दीर गावावरून आलेत आणि माझ्या सासूबाईंनी या 2 पिशव्या भरभरून काय पाठवले मी तुमच्यासोबत शेअर करते. छान असे मेथीचे लाडू आणि घरून फोडून पाठवलेले शेंगदाणे, थोडासा मसालाही पाठवला, यामध्ये चण्याच्या डाळीचं पीठही पाठवले त्यांनी. आणि या पिशवीमध्ये काय आपण बघूयात, मेथीची भाजी, हरभऱ्याची भाजी, यामध्ये मिरच्या आहेत. आणि हा ना परीने सर्वांना लाडू पाठवले, आई आणि मला काय, असं आजीला प्रश्न केल्यावर आजींनी छान अशा हलवाईकडून बुंदीचे लाडू पाठवले होते. आणि याना सगळ्या भाज्या घरच्या आहेत आपल्या ऑर्गॅनिक. त्यानंतर लिंबूही खूप सारे आपल्या घरच्याच झाडाचे पाठवले होते आणि तिळाचे लाडूही पाठवले होते. त्यानंतर या डब्यात जे तूप आहे ते देशी गाईचं आपल्या घरच्याच आहे आणि हे चणे होते व्हाईट कलरचे. त्यानंतर चिवडाही त्यांनी फराळाचा पाठवला आणि लाडू बघून ना तोंडाला इतकं पाणी सुटलं होतं. तर मी पहिला सगळ्यात आधी लाडू ट्राय केला, खरंच खूप छान लाडू पाठवले. त्यानंतर हा सगळा त्यांनी जर इतक्या प्रेमाने पाठवले तर आपणही तितक्याच प्रेमाने सगळ्या वस्तू मी खोलल्या आणि छान अशा सुटसुटीत करून ठेवल्या, जेणेकरून इतक्या लांबून आल्यात त्या खराबही व्हायला नको. इतकं सारं पाठवलं ना. आणि खरंच सांगते, तुम्ही म्हणत असाल सासू अशी असते, सासू तशी असते, पण माझी सासू ना सेम माझ्या आईसारखीच आहे. आईसुद्धा जेवढं प्रेम करत नसेल ना तेवढी सासू माझ्यावरती करते. दरवेळेस त्या गावाकडून कोणीही येत असलं ना त्यांच्याकडे सगळं काही पाठवायचं, त्या दरवेळेस काम करतात. त्यानंतर चिकन करीचा प्लॅन माझा एक साईडला चालूच होता आणि आज आमच्या साहेबांनी पहिल्यांदा काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न केला. त्यांनी आज त्यांच्या पद्धतीने चिकन 65 बनवलं. इतकं सुंदर बनवलं होतं ना, तुम्ही दिसायला तर बघू शकता. तेवढंच छान त्याची टेस्टही होती. मला तर खूप घाई झाली होती टेस्ट करायची, पण इकडे माझी चिकन करी चालू होती. मी पण घरून आणलेल्या हिरव्यागार कोथिंबीर टाकून इतकी छान अशी बनवली होती. त्यानंतर चिकन मी टेस्ट केलं, खरं खूप छान होतं. सर्व आम्ही जेवायला बसलो. व्हेजला आज वरण भात होता, एक जण व्हेज पण होता आणि बाकीचे आम्ही नॉनव्हेज खाणार आहे. सर्वांनी बसून छान जेवण केलं. खूप दिवसानंतर असे गावचे आल्यावरती ना खरंच खूप छान वाटतं, घरच्या गप्पा आणि जेवणं. त्यानंतर मी सगळं काही आवरून घेतलं, भांडी वगैरे सगळं, गॅस वगैरे रात्रीच धुवून घेतला. आणि आम्ही थोडंसं ना, परीचा खूप हट्ट होता आईस्क्रीमचा, तर आम्ही बाहेर गेलो, छान अशी आईस्क्रीम एन्जॉय केली आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. चला तर मग बाय बाय.